तुकाराम महाराज या अभंगातून विठ्ठलाला दीनानाथ का म्हटलं जातं हे ते सांगतात बघा. आपुलिया लाजा धावे भक्ताची या काजा, नाम धरिले दीनानाथ, सत्य करावया व्रत, घात आघात निवारी, छाया पितांबरे करी, तुका म्हणे याजसाठी. तर हा देव आपली रज्जा रक्षण करण्याकरिता लगेच धावत येतो, भक्ताच्या मदतीसाठी लगेच तो धावत येत असतो. कारण या देवाने कोणतं नाव धारण केलेलं आहे? दीनानाथ, म्हणजे जे दीन आहेत अशा लोकांची काळजी घेणारा, आणि म्हणून दीनानाथ हे नाव धारण केलेलं आहे. आणि विठ्ठलाने भक्ताचे रक्षण करण्याचे व्रत घेतलेले आहे व हे व्रत खरे करून दाखवण्याकरता त्याच्या नावाप्रमाणे वागावे लागते. हा देव भक्तावर येणाऱ्या आघाताचे निवारण करतो आणि त्याच्या पितांबराची शीतल छाया भक्तावर सदा सर्व काळ लागतो. तुकाराम महाराज म्हणतात, हा देव त्यांचे दीनानाथ हे नाव खरे करण्यासाठी कमरेवर हात ठेवून सदा सर्व काळ तत्पर उभा आहे की भक्ताला कधी माझी गरज पडेल आणि कधी मी भक्ताच्या रक्षणासाठी मी हाक मारल्याबरोबर जाऊ, म्हणून तो कमरेवरती हात ठेवून उभा आहे. रामकृष्ण हरी.